नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण गुळ शेंगदाण्याचे उपवासाचे लाडू बनवणार आहोत आणि हे लाडू फक्त 2च वस्तूंमध्ये बनतात। अतिशय चवदार बनतात आणि अतिशय पौष्टिक असतात। हे लाडू खाण्यासाठी एकदम हेल्दी आहेत। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे लाडू हितकर आहेत। चला तर मग लाडू बनवून घेऊयात। गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवूयात। त्यामध्ये 2 वाटी शेंगदाणे घालून घेऊयात। हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचे साल्ट निघेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जर खमंग भाजले तर आपल्या लाडूला पण खूप छान चव येते। शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि हे लाडू खाण्यासाठी तर एकदम हेल्दी आहेत। हे बघू शकता, आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। नंतर आपण चाकूने गूळ कट करून घेऊयात। गूळ हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे। गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे, म्हणून हे लोहयुक्त लाडू सर्वांसाठी आरोग्याच्या दृष्टीने खाण्यासाठी खूप फायद्याचे आहे। हे लाडू बनवण्यासाठी फक्त शेंगदाणे आणि गूळ या 2च वस्तू लागतात। हे लाडू बनवण्यासाठी कमी वेळ आणि कमी वस्तू लागतात, पण हे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे। बघू शकता, आपला गूळ चिरून झालेला आहे। आता एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत। त्याचबरोबर अर्धा वाटी गूळ घालायचा आहे। आता याचे टोपण लावून हे आपल्याला मिक्सरवरती बारीक असे वाटून घ्यायचे आहे। बघू शकता, आपले हे वाटून झालेले आहे। आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। असंच आपल्याला सगळे शेंगदाणे आणि गूळ टाकून वाटून घ्यायचे आहे। गूळ आणि शेंगदाणे एकत्र वाटल्यामुळे हे छान बारीक वाटतात। घरचे बनलेले शेंगदाण्याचे लाडू म्हणजे ताकदीचा खजिना। शेंगदाण्याचे लाडू वजन वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करायला मदत करतात। यात चांगले फॅट असतात, जे हृदयासाठी फायदेशीर ठरतात। सकाळी उपाशी पोटी जर 1 लाडू खाल्ला तर दिवसभर एनर्जी राहते। बाहेरचे पदार्थ सोडून घरचे शेंगदाण्याचे लाडू खा आणि निरोगी राहा। हे बघा, आपण शेंगदाण्याचे लाडू करून घेऊयात। जर शेंगदाण्याचे लाडू येत नसतील तर यामध्ये तुम्ही तूप पण घालू शकता किंवा आणखीन थोडा गूळ घालून हे लाडू बनवू शकता। हा बघा, आपला लाडू करून तयार झाला आहे। असेच सर्व लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूयात, पौष्टिक, चविष्ट आणि हेल्दी उपवासासाठी उपयुक्त हे शेंगदाण्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद।